संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू। संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भाव सापडला। संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिधराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ
सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगप्रीदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं भजे व्रजे कमण्डलं समस्तपापकण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला ज्या तुकाराम महाराजांचे अभंग गात गात आपण झोपी जातो ज्या तुकाराम महाराजांचे अभंग ऐकत ऐकत आपण सकाळी जागे होतो असे असणारे तुकोबारा तुम्हा आम्हाला त्यांच्या जीवनात झालेला परिणाम तुम्हा आम्हाला सांगतात सेवेकरता घेतलेला अभंग त्या भगवंताच्या सेवेसाठी करतो का करतो अन्यथा करतो भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधूचे सुप्रसिद्ध साधू देहूचे आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारे पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त पंढरीचे वारकरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा सोपा सरळ सर्वांच्या परिचयाचा असणारा आणि त्यांच्या जीवनात झालेला बदल सांगणारा अभंग आवाज आपण चिंतना करता निवडलाय विठ्ठल अभंगातून तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला आणि तो कशाने झाला ते सांगतात तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता कधी उजळलं भाग्य तर आत्ता वर्तमान काळात बोलतात आत्ता भाग्य उजळलं होतं जर म्हटलं असते तर भविष्य काळ आला असता भाग्य उजळणार आहे म्हटले असते तर भविष्य काळ आला असता उजळलं होतं म्हटले असते तर भूतकाळ आला असता मात्र तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलं कधी तर आत्ता बरं नुसतं भाग्य उजळलं का नाही तर चिंता पण वारली आता व्यवहारामध्ये वारली हा शब्द किंवा वारणा हा शब्द आपण कधी उच्चारतो कोणीतरी मेलं तेव्हा कुणीतरी गेलं तेव्हा मग तुकोबाराय असा शब्द का वापरतात की माझी चिंता वारली वारणं म्हणजे काय वारणं म्हणजे संपूर्ण जाणं वारणं म्हणजे डबल न दिसणं
वारणं म्हणजे संपुष्टात येणं. तुकोबाराय म्हणतात माझी जी चिंता आहे ना ती संपून गेली, ती वारून गेली, ती परत येणार नाही. बर तुकोबारायांचं भाग्यही उजळलं, चिंताही वारली, पण कशानं हे सगळं घडलं? तर तुकोबाराय म्हणतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराज आम्हाला सांगतात माझ्या जीवनात हा बदल कशाने जर झाला असेल तर संतांच्या दर्शनानं झाला. काय बदल झाला तर पद्मनाभ जोडला. तुकोबाराय या ठिकाणी पद्मनाभ हा शब्द देवाला संबोधतात. तुकोबाराने आणखी एका ठिकाणी देवाला पद्मनाभ हा शब्द उच्चारलेला आहे. बघा तुम्ही आम्ही हरिपाठ संपल्याच्या नंतर, कीर्तन संपल्याच्या नंतर, भजन संपल्याच्या नंतर प्रार्थना म्हणतो श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा. तिथंही तुकोबारायाने भगवंताला पद्मनाभ हा शब्द वापरलाय. आणि या अभंगात सुद्धा तुकोबाराय भगवंताला पद्मनाभ हा शब्द वापरतायत. संत दर्शनात काय बदल झाला असेल तर तो पद्मनाभ, तो भगवंत माझ्याशी जोडला गेलाय. बरं तुकोबाराय पद्मनाभ तो भगवंत तुमच्याशी जोडला गेलाय, पण मग तो तुम्ही ठेवला कुठं? तुकोबाराय म्हणतात तो मी हृदयामध्ये साठवलाय, तो मी पोटामध्ये साठवलाय. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तो भगवंत जो आहे ना तो मी माझ्या हृदयात साठवलाय, माझ्या पोटात साठवलाय. बरं तुकोबाराय जो भगवंत तुम्ही पोटात साठवलाय, हृदयात साठवलाय, तो नवीन कुठून आणला का पूर्वीचाच होता? नाही. तुकोबाराय म्हणतात तो पूर्वीचाच होता. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बघा पूर्वीचे लोक आपल्या नातवंडासाठी, पतरुंडासाठी धन पुरून ठेवायचे की ते माझ्या नातवंडाला काम येईल. हेही आमचं धनच आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, हेही आमचं धनच आहे. आजकालचं आहे का? नाही, पूर्वीच आहे. जसं जमिनीत पाणी आहे पण खोदावं लागेल मग मिळेल. सोन्यात अलंकार आहे पण घडवावे लागतील तर सापडेल. दुधात तूप आहे पण घुसाळावं लागेल तेव्हा मिळेल. तसा हा ठेवा पूर्वीचाच होता पण तो आता मला सापडलाय. कशाने सापडला तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. प्रतिवर्षाप्रमाणे सालावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने, थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामजप यज्ञ सोहळा, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतील, गाथा भजन असेल, काकडा असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, हा एवढा सुंदर भव्य दिव्य असा चालत असणारा कार्यक्रम सप्ताह, त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला, मला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. एका साधूची सेवा करायला मिळाली, एका संतांची सेवा करायला मिळाली, आमच्या अण्णाची सेवा करायला मिळाली आणि ती संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानेन. तेवढा थोडा विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य, परम पूजनीय, परम आदरणीय, वयोवृद्ध तपोवृद्ध असणारे आमचे घोडके महाराज असतील, तुम्ही सर्व गुणवान मंडळी असाल, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक आमचे जाधव महाराज असतील, उपस्थित सर्वच श्रोते मंडळी, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, साधू संतांना तुम्हाला महेशाची उपमा दिलाय. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझ्या अल्पशा बुद्धीला झेपेल अभंग एवढा सोपा नाहीये. अहो संतांची वाणी आहे, कितीही जन्म घेतले तरी त्या वाणीला स्पर्श सुद्धा तुम्ही आम्ही करू शकत नाही, अशी ती संतांची वाणी आहे. मग
मात्र माझ्या छोट्याशा बुद्धीला, अल्पशा बुद्धीला जे झेपेल ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल ज्या संतांची धन्यता तुकोबा आहे तो आम्हाला सांगतात. ज्या संतांच्या स्पर्शानं, ज्या संतांच्या सहवासानं एवढा लाभ होतो, त्या संतांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय. महाराज अण्णा हे संतांपेक्षा कमी नव्हते. ते जर संत नसते तर आज त्यांची पुण्यतिथी साजरीच झाली नसती. संतांची होत असते ती पुण्यतिथी, भगवंताची होत असते ती जयंती, आणि तुम्हा आम्हाचं होत असतं ते श्राद्ध. ज्या अर्थी आमच्या अण्णाची पुण्यतिथी साजरी होतीये त्या अर्थी त्यांना संतांची उपमाच द्यावा लागेल. विठ्ठल संत म्हणावा कोणाला? अहो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती असते. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कोणाची ही कीर्ती मागं राहते गाव? नाही महाराज, त्याच्यासाठी खूप मोठं समर्पण असावं लागतं, त्याच्यासाठी खूप मोठं योगदान असावं लागतं, तर कीर्ती मागं राहते. कीर्ती मागे एखादा चांगला खेळाडू असू द्या, तो आहे तोपर्यंत त्याची कीर्ती राहील. एखादा चांगला गुणवान असू द्या, आहे तोपर्यंत कीर्ती राहील. मात्र संतांची कीर्ती ही गेल्यानंतरही राहते. म्हणून आज संभाजीनगरच्या कानाकोपऱ्यात कुठेही सांगा आम्ही रामनगरहून आलोय, कोणी म्हणेल वाघुर्जीच्या रामनगरहून का. ही कीर्ती असते महाराज गेल्यानंतर.
असतात. महाराज संत ज्या तिथीला जन्म घेतात ती तिथी ही पवित्र असते. ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी ही पुण्यवान असते. ज्या घरात जन्म घेतात ते घरही पुण्यवान असते. ज्या गावात जन्म घेतात ते गाव पुण्यवान असतं. ज्या कुळात जन्म घेतात ते कुळही पुण्यवान असतं. जेथे हरीचे दास जन्म घेते. कुठेही जन्म घेत नाही महाराज. अहो ज्या संतांची तुम्ही आम्ही वर्णन करावं यात नवल नाही. ज्या संतांचं तुकोबारायने वर्णन करावं यात नवल नाही. पण ज्या संतांचं देव सुद्धा वर्णन करतात. समशत्रूच्या मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. देवानं सांगावं आवाज ज्याला शत्रू आणि मित्र सारखाच असतो तो असतात संत. ज्याला सुख आणि दुःख सारखंच वाटतं तो असतो संत. ज्याला मान आणि अपमान सारखा असतो तो असतो संत. भगवंताच्या भाष्यावर माऊली सांगतात पार्था जयाची अठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिषा पाडू. घरीची उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा. हे नेण्याची गा पांडवा दीपू जैसा. जो खांदावया घाव घाली का लावाने जयाने केली. दोघा एकच सावली वृक्ष दे दैसा. कसे असतात संत. संत असतात त्या दिव्याप्रमाणे जे स्वतः जळतो आणि इतरांना उजाड देतो असे असतात संत. जगाच्या कल्याणा महाराज जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. साधू संतांना उपमा कशाची द्यावी तर नदीची. जशी नदी दोन्ही थड्या भरून शांत वाहते. महाराज ज्या गायीत 33 कोटी देव वास करतात ती गाय गेली तरी तिला तितक्याच प्रेमाने जलप्राशन करू देते. आणि बघा शिकार करून रक्ताने तोंड भरलेला वाहक जरी गेला तरी त्याला तितक्याच प्रेमाने जलप्राशन करून देते. असे असतात संत. त्या संतांना उपमा कशाची द्यावी. अहो त्या संतांना सूर्याची उपमा द्यावी तर तीही कमी पडते. सूर्यही मावळायला जातो. चंद्राची उपमा द्यावी तीही कमी पडते. चंद्र एकच दिवस परिपूर्ण असतो बाकीचे दिवस अपूर्ण असतो. संतांना सोन्याची उपमा द्यावी तर सोन्यालाही उजळावं लागतं डाग द्यावा लागतो. संतांना पावसाची उपमा द्यावी
तीही कमी पडते, त्यालाही मर्यादा आहे. पण असे अमर्यादा असणारे संत, त्यांची जर तुमच्या आमच्यावर कृपा झाली ना, तर काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या संताची जर तुमच्या आमच्यावर कृपा झाली ना महाराज, संत कृपा झाली, इमारत फळा आली. तुमची आमची जरी परमार्थ रूपी इमारत भक्कम जर उभी करायची असेल, तर त्याच्यासाठी संतांची कृपा असावी लागते. विठ्ठल महाराज, संतांची कृपा झाल्यावर काय सांगू तुम्हाला, काय होतं सांगू. एवढे गुणीजन मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. तुम्ही किती म्हणा आम्ही वेगळे क्लास केले, आम्ही शास्त्रीय संगीत शिकलो, महाराज खरं सांगा, जोपर्यंत टाळ घेऊन भजनात जाऊन बसत नाही तोपर्यंत टाळ येत नाही. कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे महाराज. ती झाल्याशिवाय काहीच घडत नाही. आम्ही धर्ममंडप, तुम्ही सर्व धर्ममंडपात येऊन बसलात. मला सांगा, रामनगर मध्ये एवढेच लोक आहे का? लाखों संख्या असणाऱ्या रामनगर मध्ये इतकेच लोक जर धर्ममंडपात येऊन बसतात, कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. यांचं तुमचं कशाला सांगू, माझंच सांगते. आज तुमच्या समोर जे नारदाच्या गादीवर उभा राहून बोलते महाराज, एका दिवसात 2 कीर्तन होतात. दुपारात राजापूरला कीर्तन केलंय, आज परत इथं. आता कुणाची कृपा? काय अधिकार आहे आमचा? कुठे जाऊन शिक्षण घेतलं? अहो तुम्ही म्हणाल वारशानं काही होत नसतं महाराज. कितीतरी महाराज लोकांच्या पुढे घरावर जाऊन दारू पितात. नुसती वारशानं काही होत नाही, त्याच्यासाठी संत कृपाच असावी लागते. विठ्ठल संत कृपा करतात महाराज, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना शरण जावं लागतं. शरण गेल्याशिवाय नाही. संतांना शरण कसं जायचं, त्यावर माऊली एक ओवी खर्च करतात. तनो मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. तुम्ही तनानं मनानं धनानं त्या संतांना जर शरण नाही गेलात ना, तर ते तुमच्यावर कृपा कधीच करणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचं दास्य करावंच लागेल. अहो गुरुची जर कृपा करून घ्यायची असेल तर गुरुची सेवा करावी लागेल. साधू संतांची जर कृपा करून घ्यायची असेल तर त्यांना शरण जावं लागेल. अहो साधू साधू कोण असतो? साधू काय नातं असतं साधूचं आणि भगवंताचं? महाराज, ज्या साधूला तुम्हाला शरण जायचंय तो साधू अगोदर ओळखायला आला पाहिजे. त्या साधूचा अवतारच तुमच्या आमच्यासाठी राहतो. त्यांचा अवतार घेण्याचं प्रयोजनच तुमच्या आमच्यासाठी राहतं. महाराज, साधू जन्माला उगाच येत नाही. तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं, भगवंताला जन्माला आणावं लागतं. आणि साधू हे स्वतःहून जन्माला येत असतात आणि आपलं कार्य झालं की स्वतःहून निघून जात असतात. विठ्ठल तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं ते मागचं केलेलं कर्म भोगण्यासाठी. मागच्या जन्मी जी इच्छा अधुरी राहिली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरिरूप. वासना जी शिल्लक राहिली महाराज, याच्यासाठी आपल्याला उत्तम उदाहरण देता येईल जड भरत राजाचं. जड भरत राजा होता महाराज. घर संसार सोडून संन्यास घेऊन आश्रमात जाऊन राहिला. सगळ्यांचा त्याग केला आणि नामस्मरण करू लागला. कुणाचाही जीव गुतू दिला नाही, कशातही इच्छा शिल्लक ठेवली नाही. मात्र अरण्यात गेल्यावर सुद्धा जे देवाच्या मनात असतं ना तेच होतं. एक हरण असतं आणि ते हरण नदी पार करायची. नदी 2 थड्या भरून वाहते. ती नदी पार करायची म्हणून उडी मारते. ती हरण असते गरोदर. तिच्या गर्भातलं जे पिल्लू असतं ना, बाळ असतं, ते नदीत पडतं. त्या साधूला, त्या जड भरत राजाला सहन होत नाही. तो पारस घरी घेऊन येतो. त्याला लहानचं मोठं करू लागतो. मात्र काही काळाला म्हातारं झाल्याच्या नंतर, वय झाल्याच्या नंतर त्या जड भरत राजाला आपला जीव ठेवायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्याला सगळा ध्यास लागलेला असतो तो हरणीचा. आणि त्याचा परिणाम काय होतो? गेला
काय झालं महाराज, त्या जड भरत राजाला दुसरा जन्म हरणीचा घ्यावा लागला. तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो आणि भगवंताला जन्माला आणावं लागतं. भगवंत कधी जन्म घेतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षकाय धर्म रक्षवया आपुल्या पाळीसी भक्तजना. ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते आणि अधर्म बोकाळला जातो, सत्यावर असत्याची विजय होतो, त्यावेळेस भगवंत मात्र जन्माला येत असतो. जन्माला यावं लागतं, त्यांना आणावं लागतं. साधू संत मात्र तसे नसतात. साधू संत स्वतः जन्माला येतात आणि त्यांचं कार्य झालं की स्वतः चालल्या जातात. महाराज कशासाठी जन्म घेतात? देवा तुझी चरण सेवा साधावाय. संत जन्माला कशाला येतात? तर त्या भगवंताची सेवा करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी. संतांचं आणि भगवंताचं नुसतं नामस्मरणापुरतं नातं नसतं महाराज. काय नातं असतं सांगू? माय आणि लेकराचं नातं असतं भगवंताचं आणि भक्ताचं. मैत्रीचं नातं असतं भगवंताचं आणि भक्ताचं. प्रेमाचं नातं असतं भगवंताचं आणि भक्ताचं. अहो एवढंच नाही, जगातील सर्व नाती फिकी पडावी असं नातं असतं देवाचं आणि भक्ताचं. महाराज माय लेकराचं नातं असतं. ज्याप्रमाणे एक आई आपल्या 5 वर्षाच्या लेकराची काळजी घेते, तसा तो भगवंत. भक्ताला त्रास झाला की देवाला दुःख होतं आणि देवाला त्रास झाला की भक्ताला दुःख होतं. याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. श्रीमंत गृहस्थ असतो महाराज, त्याला वाटतं आपण काहीतरी दान पुण्य करावं,
जेणेकरून आपल्या हातून सत्कार्य घडलं. मग तो बायको पुढे म्हणतो, अरे आपण काहीतरी, एवढी श्रीमंती आपल्याकडे आहे, एवढा पैसा आपल्याकडे आहे, आपण काहीच करत नाही, आपण काहीतरी दान करूया. आणि दोघांचा विचार ठरतो, एका गरीब स्त्रीला जेवायला बोलवायचं आणि तिला काहीतरी दान द्यायचं. विचार ठरतो महाराज, एका गरीब स्त्रीला जेवायला बोलवतात, तिला दाखवतात, बाई तू जेवण, 5 पक्वान्नाचं जेवण करतात, तिला पाटावर बसवतात. शेजारी एक ताट भरलेलं असतं, त्या ताटात काय असतं माहिती का? 5 तोळ्याचा हार असतो, 5,000ची साडी असते आणि त्या बाईला जेवायला 5 पक्वान्नाचं जेवण असतं. बाई खुश होते, गरीबच बिचारी, सगळं बघते, खुश होती, जेवायला बसती. जेवण चालू असताना छोटस लेकरू तिचं खेळत खेळत ताटापाशी येतं आणि तिच्या ताटातला गुलाबजामुन उचलून घेतो महाराज. लेकरूच ते. आता ह्या सदग्रस्तानं बघा ना, हिचंच बाळ आहे, त्याच्या खाडकन असं थोबाडीत मारतो. ते लेकराचं नाकातून तोंडातून रक्त येऊ लागतं, भराभरा गाल सुजतो, लाल चटक त्याचा गाल होतो. सांगा कोणती आई जेवण करेल? ती आई उठते महाराज, लेकराला उचलून घेते, आपल्या फाटक्या तुटक्या पदरानं त्याचं नाक तोंड पुसते आणि तो ग्रस्त म्हणतो, बाई तुम्ही त्या लेकराकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं जेवण करा. जेवण झालं की ही साडी आणि हा 5 तोळ्याचा हार तुमचाच आहे. अरे आग लावा तुझ्या 5 तोळ्याच्या हाराला आणि 5,000च्या साडीला माझ्या लेकराला मारतो. असं नातं असतं महाराज देवाचं आणि भक्ताचं. तुम्ही त्या देवाला कितीही फुलं फळं वाहा, कितीही नारळ फोडा, कितीही पुरणपोळीचा 5 पक्वान्नाचा नैवेद्य दाखवा, पण त्याच्या भक्ताला जर त्रास देता नसाल तर तो भगवंत तुम्हाला माफ करणार नाही. विठ्ठल अरे तकलीफ मत दियो किसी भक्त को, वो सिर्फ रो देगा. तकलीफ मत दियो किसी भक्त को, वो सिर्फ रो देगा, लेकिन ऊपर जो उसका खुदा बैठा है ना, वो आपको जड़ से उखाड़ देगा, वो आपको जड़ से उखाड़ देगा. विठ्ठल विठ्ठल. बरं, साधू संतांना तकलीफ ही आताचीच नाही महाराज, त्रास हा आताचाच नाही, पूर्वीच्या काळीपासून आहे. आता तरी वातावरण बरं आहे. पूर्वीच्या काळी संत सांगून सांगून दमून गेले. भजनात या, देवाला भजा, भक्ती करा, कुणी ऐकायला तयार नाही. शेवटी संतांनी काय केलं, देव टोपलीत घेतला आणि विकायला निघाले महाराज. समाज असा आहे, तो म्हणतो आम्हाला देव ना लगे, देव ना लगे. साठवणीचे रुजले जागे, देव ठेवायला आमच्या घरात जागाच नाही हो. संत कळवळून म्हणू लागले, अहो देव घ्या फुका, देव घ्या फुका. फुकाट वाटतोय, फुकाट देतोय, तुम्हाला पैसे वगैरे काही मागत नाही, तरीही समाज घ्यायला तयार नाही. महाराज आता आपण अशा समाजाकडून काय अपेक्षा करायची? हे जे संत असतात हे सांगून सांगून दमून गेलेले असतात. त्यांचा जो कैवारी असतो तो भगवंतच फक्त असतो. समाज त्यांचा कैवारी कधीच झाला नाही आणि कधीच होणार नाही. म्हणून सत्कार्य करणाऱ्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. विठ्ठल महाराज अशा असणाऱ्या भक्तासाठी देव काय नाही करत, सर्वच तो त्या भक्तांसाठी करतो. काय करत नाही सांगू तुम्हाला. अहो ऐसा भक्तीशी फुलला आणि नीच कामे करू लागला, त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो माझा भगवंत. बघा तुम्ही, झाड लोट करी जणी आणि केर भरी चक्रपाणी. माझ्या जनाबाईनं झाड लोट करावी आणि त्या भगवंतानं केर भरावा, एवढा तो भक्तासाठी काहीही करतो महाराज.
साधावया भक्ती काज नाही लाज धरीत माणूस किती नीच काम करावं त्या भगवंतानं. अहो जनाबाई आपल्या सर्वांना माहित आहे नामदेवरायाचं खूप मोठं कुटुंब. एवढ्या कुटुंबाचा भार वाटावा तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यावेळेस काही शॅम्पू नव्हते, साबणे नव्हत्या. जनाईच्या डोक्यात वाव हव्या आणि माझ्या भगवंतानं त्या जनाईला न्हाऊ घालावं. आमचे बाबा छान म्हणतात. आता त्यांचं काही त्यांच्यासारखं आपल्याला म्हणता येणार नाही. माझ्या जनीला नाही कोणी न्हाऊ घाली चक्रपाणी, तुळशीच्या बनी जनी उकली ती वेणी. माझ्या जनीला नाही कोणी आणि न्हाऊ घाली चक्रपाणी. अहो त्या भगवंतानं त्या जनाबाईचं डोकं विचरावं आणि त्या कमऱ्यात आलेल्या उवा माराव्या. तो भगवंत मात्र जगाचा नियंता चालक मालक त्यानं उवा माराव्या. आणखी किती नीच काम करावं. अहो ज्या गल्लीला जाताना आपण नाक तोंड दाबून घेतो त्या गल्ली त्या कसायाला सजन कसायाला माझ्या भगवंतानं मास विकू लागावं. खरं वाटेल का हो? पण साधू संतांनी लिहून ठेवलंय म्हणजे खरंच असणार. माझे साधू संत कधीच लबाड बोलत नाही आणि कधीच लबाडही बोलणार नाही. साधू संतांनी लिहून ठेवलं सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावच्याचा करू लागे. किती नीच काम करावं माझ्या भगवंताने या संतांसाठी. महाराज आपल्याला उदाहरण देते सेना महाराजांचं. सेना महाराज हे एका राजाच्या घरी हजामत करण्यासाठी रोज जायचे. रोज जायचे. शेवटी संतच महाराज पूजा करता करता एक दिवस उशीर झाला. पूजा काही आटपली नाही. तिकडं त्या राजानं सेवक पाठवले, बोलवायला पाठवलं. हा सेना महाराज काही जायला तयार नाही. राजा खूप संतापला, खूप चिडला. आता जर सेना आला ना तर मी त्याची चांगलीच जिरवल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या भगवंताला दया आली. त्याची सेवा केली ना महाराज त्याला बरोबर दया येते. माझा भगवंत गेला आणि त्या राजाची हजामत केली. राजा बोलू लागला, अरे सेना आज तेरे हाथ अलग ही लग रहे हैं. इससे पहले कभी ऐसी हजामत तूने बनाई नहीं. आज तेरे हाथ अलग ही लग रहे हैं. महाराज हजामत केली. देव चालले गेले आणि पूजा आटोपल्याच्या नंतर सेना महाराज गेले. त्या राजाला म्हणू लागले, महाराज मला क्षमा असावी. आज मला यायला उशीर झाला. मला क्षमा असावी. राजाही अचंबित झाला. अरे सेना तुला उशीर नाही झाला, तू तर हजामत करून गेला. नाही महाराज, संतासाठी भगवंत काहीही करायला तयार असतो. हे तर काहीच नाही महाराज. चोखवरायाचं बायकोचं बाळंतपण करावं. महाराज बाळंतपणासारखं नीच काम दुसरं कोणतं असू शकतं. आज जर डिलेव्हरीला एखादी बाई सोबत आली ना, डिलेव्हरी सगळी दवाखान्यातच होती. सगळं काही ते नर्स लोकच करतात. पण सोबत जर आली तर तिला 4-5 हजाराची साडी घेतल्याशिवाय जमत नाही. पण असंही काम माझ्या भगवंतानं करावं. दिवस भरत आले महाराज आणि चोखोबाराय पंढरीच्या वारीला निघाले. अहो तुम्ही वारीला चाललात ना? म्हणे हो. जाता जाता रस्त्यात तुमच्या बहिणीचं गाव लागत. एवढा निरोप द्या. शेवटच्या वेळेला प्रसूतीच्या वेळेला कोणीतरी बाई माणूस जवळ असला म्हणजे बरं असतं. हो ग सांगतो. महाराज रस्त्याला लागले. नामस्मरणात एवढे गुंग झाले. हे नामस्मरण आहेच महाराज तसं, फक्त याच्याकडे यावं लागतं. साधू संतांनी याला भूताची उपमा दिली. भूताची. पंढरीचे भूत मोठे. पंढरीचे भूत
पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या धडपे वाटे. महाराज भूत येते, भूत ज्याला लागलं ना त्याला विचारा. नशा येते एक नशा. काय असते ती नशा? आमच्या हनुमान भजनी मंडळाला आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळाला विचारा. 4 महिने ज्यावेळेस काकडा चालू असतो ना, कितीही तब्येत बरी नसू द्या, कितीही पाऊस असू द्या, 5 वाजता मंदिरात जाणार म्हणजे जाणार. ही असते नशा. नशा कोणती करावी? नशी हरिनामाची करावी. अरे जाम पे जाम क्या पीते हो, शाम को पी तो सुबह उतर जाएगी. जाम पे जाम क्या पीते हो, शाम को पी तो सुबह उतर जाएगी. ऐसा प्याला पियो हरिनाम का, आपकी जिंदगी संवर जाएगी, आपकी जिंदगी संवर जाएगी. विठ्ठल. अशा भगवंताचं नामस्मरण करत 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 चोखोबाराय चालल्या गेले, पंढरीत पोहोचले. इकडे मात्र घरच्या ग्रहलक्ष्मीची, त्या लक्ष्मीची प्रसूतीची वेळ झाली आणि मनात इच्छा आली की कोणीतरी जवळ असतं, बाई माणूस असतं तर किती चांगलं झालं असतं. इच्छिले ते पूर्वी मनोरथ. तुमच्या मनात फक्त इच्छा येऊ द्या, ती भगवंत पुरवल्याशिवाय राहत नाही. हिच्या मनात इच्छा आली आणि भगवंतानं त्याच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दारात येऊन चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी. इतके नीच काम माझ्या भगवंतानं करावं. एवढा अधिकार असतो त्या संतांचा, एवढा अधिकार असतो त्या भक्तांचा. आणि असे अधिकार असणारे तुकोबारा म्हणतात माझं भाग्य उजळलं. कशाला तर अभंग
वारकरी संप्रदायाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष जोगदंड भाऊ यांचंही या कार्यक्रमात स्वागत आहे. सगळ्यांच्या वतीनं त्यांचेही आभार मानते. उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. महाराज वास्तविक पाहता भाग्य उजळलं म्हणण्यासारखं तुकोबारायाच्या संसारात होतं का काही? काहीच नाही महाराज. तुकोबारायाचा संसार जर आपण बघायला गेलं तर घर चंद्रमोळी आणि चुलीवरती हराळी. का हो तुकोबाराय, तुम्ही आता भाग्य उजळलं म्हणतात, मग याच्या अगोदर तुम्ही तर भगवंताच्या प्रत्येक जन्मात सोबत आहात. राम जन्मात अंगद होतात तेव्हा तुमचं भाग्य उजळलं नाही का? नाही म्हणे. तो जन्म फक्त सीता शोधण्यात आणि सेतू बांधण्यातच संपून गेला. माझा भक्ती करताच नाही आली. मग तुम्ही भक्त प्रल्हाद होता. किती नामस्मरण केलं माझ्या भक्त प्रल्हादानं. किती छान नामस्मरण करायचं भक्त प्रल्हाद. नारायण घेता नाही आला महाराज. अहो कृष्ण अवतारात तुम्ही तर उद्धवजी होतात ना महाराज. त्या वेळेला मला ही बंधनं होतात. ज्यावेळेस माणूस मोठा होतो ना त्याच्यावर बंधनं लादल्या जातात. उद्धवजीवर खूप मोठे बंधनं होते महाराज. मग तुम्हाला खरी भक्ती कोणत्या अवतारात जर करता आली असेल तर तुकाराम महाराज म्हणतात मला या अवतारात खरी भक्ती करता आली. माझं भाग्य कधी उजळलं तर आत्ता उजळलं. तुकाराम महाराजाचा जर संसार पाहायला गेले महाराज तर किती वाईट बिकट परिस्थिती होती. त्या तुकोबारायांना राहायला घर नव्हतं, खायला धान्य नव्हतं. अहो बायको एक अन्नान्न करता त्यांची गेली होती. ज्यावेळेस भगवंत त्यांच्या घरी पाहुणे आले तर त्यांना खायला घालायला काही नव्हतं, बसायला टाकायला काही नव्हतं. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार. कोप मोड की जर दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. महाराज हंडाभर पाणी आणि मुठभर कन्या अशी तुकोबारायांची परिस्थिती होती. तुकोबारा म्हणतात ज्यावेळेस भगवंताला त्या कन्या खाल्ल्या ना त्यावेळेस त्यांना त्या पूर्वीच्या काही बडीशोप सुपारी नव्हती महाराज. त्यांना द्यायला माझ्याकडे काही नव्हतं. मुख शुद्ध तुळशी जळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ. एवढी बिकट परिस्थिती तुकोबारायांची होती. बरं संसारातली परिस्थिती पण बिकट होती पण परमार्थाची परिस्थिती मात्र त्यांची खूप सुंदर होती. ते तुकोबारा म्हणतात माझे भाग्य आता उजळलं की मी या परमार्थात बुडून गेलो. फक्त भाग्य नाही उजळलं तर माझी चिंता ही वारली. तर कशानं अभंगाचं संत दर्शनी हाला
संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडियेला पद्मनाभा जोडियेला संत दर्शनी हा लाभा संत दर्शनी हा लाभा काय लाभ त्या संत दर्शनामध्ये असतो महाराज. जो लाभ भगवंताच्या दर्शनात नाही ना, तो लाभ असतो संतांच्या दर्शनात. काय लाभ असतो? आपण ज्ञानोबरायाचे जे आई वडील आहे रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत यांचं उदाहरण बघू. ज्यावेळेस विठ्ठल पंतांनी संन्यास स्वीकारला, रुक्मिणी माता घरी एकलीच होती आणि संन्यास स्वीकारल्याच्या नंतर एका साधूच्या एका ऋषीच्या आश्रमात जाऊन राहू लागले. तेच ऋषी आपल्या प्रदक्षिणा करत करत महाराष्ट्राची फेरी करत 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 आळंदीला येऊन पोहोचले. ज्यावेळेस इंद्रायणीचं स्नान केलं आणि घाट चढू लागले ना, त्यावेळेस रुक्मिणी मातेनं बघितलं. पिंपळाला प्रदक्षिणा मारत होती मात्र रुक्मिणी माता पिंपळाच्या प्रदक्षिणा अर्धावट सोडल्या आणि येऊन त्या साधूचे पाय धरले. साधून आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. रडू लागली रुक्मिणी माता, महाराज हा आशीर्वाद या जन्मात की पुढच्या? नाही ग कन्ये, हा आशीर्वाद याच जन्मात. अहो महाराज तुम्ही आशीर्वाद तर दिला, पण माझे पती घरी नाहीये, तुमचा आशीर्वाद कसा खरा ठरायचा? त्या साधूने सांगितलं, एका संन्याशाचा आशीर्वाद आहे, कधीच वाया जाणार नाही. रुक्मिणी माता संतुष्ट झाली. मात्र साधूने एक प्रश्न विचारला, अगं तू तर त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती, पिंपळामध्ये विष्णू देवतेचा वास असतो, मग देवाच्या प्रदक्षिणा अर्धवट सोडून माझ्या दर्शनाला का आली? तिनं छान उत्तर दिलं, महाराज देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. देवाला परत पाठावं पण संतांची पूजा करावी एवढा अधिकार असतो त्या संतांचा. विठ्ठल काय अधिकार असतो संतांच्या दर्शनात. सहज म्हणतो आपण संत दर्शन, आपल्याला किंमत नाही कळत महाराज. ज्यावेळेस आपण नेवाशाचंच उदाहरण बघा, ज्ञानोबाराय बसलेले होते, बाहेरून प्रेत यात्रा चालली आणि ती स्त्री मध्ये गेली, दर्शन घेतलं, त्यांनीही आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. अहो महाराज तुम्ही तर आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. जी प्रेत यात्रा चालली ती माझ्या पतीचीच आहे. माऊलीने सांगितलं, साधूचा आशीर्वाद कधीच खोटा जाणार नाही. आणि परिणाम काय महाराज, तर त्या तिजरीवर प्रेत उठून बसलं. हा अधिकार असतो संत दर्शनामध्ये. विठ्ठल त्या संत दर्शनामध्ये काय अधिकार असतो महाराज, तर देव आपल्याला करता येतो. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला तो पंढरीश परमात्मा जो विटेवर उभा आहे ना, तो तुम्हाला जर आपलासा करायचा असेल तर संत दर्शनाशिवाय पर्याय नाही. बरं तो देव आपलासा झालाय, संत दर्शनाने तुम्ही त्याला आपलंसं केलंय, मात्र त्याला ठेवायचं कुठं, तर अभंगाचं तिसरं
संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणे पोटी साठवू. पूर्वीच्या काळाला साईत बनवलं जायचं, साईत, आणि तो कुठं धारण केला जायचा तर हृदयाजवळ. तशी तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताच्या पेटीमध्ये धारण करून कुठं साठवणार आहे तर मी माझ्या पोटात साठवणार आहे. भगवंताचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे महाराज? तुम्ही आम्ही उगाच बोंबलत फिरतो चारी धामाला, काशीला, यात्रेला. माझा भगवंत राहतो कुठं? भगवंत स्वतः सांगतात ममय वंश जीव लोके जीवभूत सनातनः मन षष्टानि इंद्रियानि प्रकृती स्थानी करशती. तो भगवंत राहतो कुठं? तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयात राहतो. हा सर्व घटी राम देहादेवी तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहतो महाराज. अहो साधू तो तुमच्या आमच्या भगवंत नुसत्या हृदयात राहत. साधू संतांना त्या भगवंताला हृदयामध्ये कोंडलंय. माझ्या जनाबाईनं धरीला बंदी खाना केला डायरेक्ट. हा हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. आता विठ्ठल कोंडीला. त्या जनाबाईनं त्या भगवंताला हृदयामध्ये धारण केलंय महाराज. धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून त्याच्या गळ्याला दोरी लावून हृदयामध्ये बसवलं. तुकोबाराय म्हणतात तुकोबारायने सुद्धा त्याला हृदयामध्ये कामक्रोध घातले बाहेर. कामक्रोध वैरी आणि बैसला अंतरी नारायण. तुकोबाराय सुद्धा सांगतात त्या भगवंताला आम्ही काय केलं? हृदयामध्ये धारण केलं. कुणी त्या हृदयामध्ये धारण केलं होत्या भगवंताला? आपल्याला सुंदर असं उदाहरण सांगता येईल सावता महाराजांचं. ज्यावेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय देवाच्या पाठीमागे लागले. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय म्हणजे कोण? नाम आणि ज्ञान. ज्यावेळेस तुम्ही नाम घ्याल त्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. असं नाम आणि ज्ञान ज्यावेळेस तुम्हाला पाठीमागे लागलं त्यावेळेस देव म्हणतात सावता मला कुठंतरी लपवायला जागा दे. सावता महाराजांनी मागं पुढं पाहिलं नाही महाराज. तर आपली छाती फाडली आणि बघूला गातात
अशा असणाऱ्या त्या सावता महाराजांनी त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये धारण केलं. आपल्याला आणखी एक उदाहरण बघता येईल ते हनुमंतरायाचं. ज्यावेळेस सीताचा शोध लागला, अयोध्येत आले, राज अभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्रांनी प्रत्येकाला काहीतरी बक्षीस दिलं. माझ्या हनुमंतरायालाही बक्षीस दिलं, सुवर्णाचा हार, मोत्याचा हार. आता हनुमंतरायाने उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. एक एक मणी फोडू लागले, फेकून देऊ लागले. सीतामाता आणि हनुमंतराय काय करतात? माते, या मनामध्ये माझा राम आहे का ते बघतो. अरे वेडा आहेस का? त्या मनामध्ये तुझा राम कसा असू शकतो? माते, या मनामध्ये जर माझा राम नाही ना, मग हे मनी माझ्या काहीच कामाचे नाही. अरे वेडा आहेस, ज्या मनामध्ये राम नाही म्हणून फेकून देतो, तुझ्या हृदयात तरी राम आहे का? हो माते, माझ्या हृदयात राम आहे. छाती फाडली आणि सीता सहित रामाचं दर्शन करून दिलं. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी केलासी तू सूर्याला राजा, बालपणी केलासी तू सूर्याला राजा, काढून आपली छाती पाहिले विष्णू भगवान, एक मुखाने बोला भगवंताला आम्ही काय केलं तर आम्ही पोटामध्ये धारण केलं. का हो तुकोबाराय, संत दर्शनाने जो भगवंत तुम्हाला मिळाला, ज्याला तुम्ही पोटात धारण केलं, तो भगवंत आत्ताचा आहे का? नाही. तुकोबाराय म्हणतात तो पूर्वीचाच ठेवा.
विठ्ठलाचं नामस्मरण करूया. सोहळा असतो घेतली नाही आहे का महाराज? नाही. कशाचा परिणाम आहे? फक्त संत कृपा झाली आणि इमारत फळाली. संतांची जर कृपा झाली तर काय होऊ शकतं? परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहे. उजळले भाग्य आता. कधी? आता. अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. संपुष्ट ह्या हृदय पेटी करुणी पोटी साखतो. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. महाराज करविली तैशी केली कटकट. वाकुडे कद नीट देव जाणे. या अभंगाचा असाच भावार्थ असेल असा मी म्हणणार नाही. महाराज संतांची वाणी आहे. जसं विजेला तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही तसं भगवंताच्या वाणीला तुम्ही हात स्पर्श सुद्धा करू शकत नाही. पण तरीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. जरी का बालका बोबडा बोले वाकुडा वेचुका पावले ते चोच करून मावली रिशेजीवी. जसं माझ्या बुद्धीला झेपलं, भगवंतानं जशी मला बुद्धी दिली तसं तुमच्या समोर या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. कीर्तनासाठी उपस्थित असणारे माझे गुरुवर्य घोडके बाबा त्यांच्याच बाजूला बसलेत जोगदंड भाऊ, हेही कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वच गुणीजन मंडळी, पितृतुल्य असणारे आमचे पित्तरवार महाराज असतील, त्यांच्या शेजारी सोपान महाराज असतील, सुंदर महाराज काळे असतील, लांबून येतात महाराज, कुठून नारेगावून येतात. त्यांच्या शेजारी आमचे सुरडकर गुरुजी असतील, तेही किती लांबून येतात. त्यांच्या शेजारी आमचे जावळे महाराज असतील, त्यांच्या शेजारी सगळेच हनुमान भजनी मंडळ असेल, रुक्मिणी महिला भजनी मंडळ असेल,
कीर्तनासाठी विशेष उपस्थिती महारुद्र हनुमान शिक्षण संस्थेच्या आमच्या छोट्याशा या बाल कलाकार असतील, मृदंगावर ज्यांचा सुंदर असा हात आहे आमचे राम महाराज शेळके असतील. महाराज खरं सांगू का तुम्हाला, आज या कीर्तनाला 5-5, 4-4 पोलीस उपस्थित आहे. आमचे जाधव महाराज असतील, चिंताके सर असतील, माडातून आलेले आमचे महाराज, त्यांचं नाव माहिती नाही. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे पाटील महाराज असतील आणि कीर्तनाला विशेष उपस्थिती महाराज आज जय भवन नगरहून माझे सासू सासरे सुद्धा संदीपान महाराज भेरे तेही कीर्तनाला सपत्नीक उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी आमच्या तोरणागडमधून सुद्धा भरपूर महिला आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी आमचे ॲडव्होकेट उद्धव वाघ असतील, नाना असतील. हनुमान भजनी मंडळ म्हटलं की सर्वच आले आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळ म्हटलं की आमचा समूह आला. महाराज काय सांगा तुम्हाला, खरंच मी बोलून गेले हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आमच्या रामनगरसारखं कुठंच नाही. मी अभिमानानं सांगते महाराज, काही गोष्टी संसारातल्या गोष्टीचा अभिमान करू नये, पण परमार्थाच्या गोष्टीचा स्वाभिमान केल्याशिवाय राहू नये. माझ्यावर जर कृपा कोणाची असेल तर या रामनगरच्या भजनी मंडळाची हे मरुस्तर विसरणार नाही. जे मला कुणी दिलं असेल तर फक्त आमच्या रामनगरनेच दिलेलं आहे, हे मी मरुस्तर विसरणार नाही. झालेली सेवा संतांच्या सर्वांच्या चरणी प्राणार्पण करते, समर्पित करते आणि इथंच माझ्या आव्हानीला पूर्ण विराम देते. तर काही मंडळी खाली बसून घ्या.